Good morning, students. Okay, today we will study the important properties of the reflection. Reflection के हम reflection च्या पुढे काय करूया? Properties पाहूया. ठीक आहे? Properties कोणत्या आहेत? आता आपण पाहिलेला आहे कॉन्केव्ह मिरर आणि कॉन्व्हेक्स मिरर पाहिला. बरोबर आहे? आणि ह्या मिररच्या एकदम समोर जर आपण ऑब्जेक्ट ठेवला तर त्या ऑब्जेक्टची इमेज कुणीकडे पडते आणि त्याची साइज किती असते आणि ती इमेज कशी असते याच्याविषयी आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, समजा आपण काय केलं, ऑब्जेक्ट ठेवला. कुठे ठेवला? मिररच्या समोर ठेवला. तेव्हा त्याची इमेज कुणीकडे पडते? रिफ्लेक्टिंग सरफेस. तर इमेज कुठे पडते पोरींनो? जो काही रिफ्लेक्टिंग सरफेस आहे त्या रिफ्लेक्टिंग सरफेसच्या ऑपोजिट साइडला पडते. इमेज कुठे पडते? रिफ्लेक्टिंग सरफेसच्या ऑपोजिट साइडला पडते. बरं, ती इमेजची साइज कशी असते? जेवढी साइज ऑब्जेक्टची होती तेवढी साइज कोणाची असते? इमेजची असते. Size of the image is same as that of the object. जेवढी साइज कोणाची आहे? ऑब्जेक्टची आहे तेवढीच साइज कोणाची राहते? इमेजची राहते. त्याच्यानंतर आता तुम्हाला मी सांगितलं इमेज ही रिफ्लेक्टिंग सरफेसच्या ऑपोजिट बाजूला पडते, ऑपोजिट साइडला पडते असं मी तुम्हाला सांगितलं. मात्र त्याचं अंतर किती राहतं? जेवढं अंतर ऑब्जेक्टचं आहे कुणापासून त्या मिरर पर्यंत तेवढंच अंतर त्या इमेजचं राहतं मिरर पासून ऑपोजिट साइडला. द डिस्टन्स ऑफ द इमेज इज सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. तर दोन गोष्टी शिकल्या आपण. काय शिकल्या? इमेजची साइज ही ऑब्जेक्टच्या साइज एवढीच असते. आपण हे पहिला पॉइंट शिकला. दुसरा पॉइंट हा शिकला आपण इमेज ही कोणत्या बाजूला पडते? इमेज ही ऑब्जेक्ट आपला मिरर जो आहे रिफ्लेक्टिंग सरफेस जो आहे रिफ्लेक्टिंग सरफेसच्या ऑपोजिट साइडला पडतो हे आपण सांगायचं. त्याच्यानंतर पुढे इमेज कशी असते नेमकं? इमेज ही कशी असते? व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल आहे का नाही? व्हर्च्युअलचा अर्थ काय आणि रिअलचा अर्थ काय? व्हर्च्युअल आणि लॅटरली इन्व्हर्टेड. व्हर्च्युअल म्हणजे काय? रिअल म्हणजे काय? व्हर्च्युअलचा अर्थ आहे आभासी. त्याला मराठीमध्ये काम आपण आभासी. लॅटरली इन्व्हर्टेड. इन्व्हर्टेडचा अर्थ काय होतो? उपडी. उपडी म्हणजे विरुद्ध असते, खाली डोक्यावर पाय असं त्याला म्हणायचं. लॅटरली कशी असते? ते इन्व्हर्टेड असते. असे ह्या आपण तीन गोष्टी शिकल्या आणि त्याच इथं प्रॉपर्टीज आहेत कोणाच्या? रिफ्लेक्शनच्या. पुन्हा एकदा पहा. इमेज ऑफ द ऑब्जेक्ट इज केप्ट इन फ्रंट ऑफ द प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेस. आपण ठेवलं तर ती इमेज कशी असते रे? Image of an object kept in front of a plane reflecting surface. Image of an object. Object आपण कुठे ठेवला? प्लेन रिफ्लेक्टिंग सरफेसच्या समोर ठेवला. मग ती इमेज कशी असते? व्हर्च्युअल असते. व्हर्च्युअल, व्हर्च्युअल and laterally inverted. आभासी असते आणि कशी असते? उपडी, उलटी असते. असं आपण हे पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. इमेज कशी असते? व्हर्च्युअल असते आणि लॅटरली इन्व्हर्टेड असते. हे आपण शिकलो. ओके, दुसरा मुद्दा काय शिकायचा आपल्याला? इमेज इज द सेम साइज ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. इमेजची साइज किती असते? ऑब्जेक्टच्या साइज एवढीच असते. हे त्याच्यानंतर पुढचा इट इज सिच्युएटेड ॲट द सेम डिस्टन्स ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट बट ऑन द अदर साइड ऑफ द रिफ्लेक्टिंग सरफेस. इमेजचं डिस्टन्स किती असतं? जेवढं डिस्टन्स रिफ्लेक्टिंग सरफेस पासून
ऑब्जेक्टचं असतं तेवढंच डिस्टन्स इमेजचं असतं कुठून रिफ्लेक्टिंग सरफेस पासून. फक्त कसं असतं ते अपोजिट साइडला असतं. तर दीज आर द 3 प्रॉपर्टीज ऑफ द रिफ्लेक्शनचे हे काय तर 3 प्रॉपर्टीज आहेत. समजलं म्हणजे आले हे प्रॉब्लेम तुम्हाला ओके. तर लिहून घेते स्टुडंट्स. रिफ्लेक्शन मध्ये आता आपल्याला कोणतं पाहायचं आहे, काय पाहिजे, फॉर्म्युला पाहायचा आहे. कोणता फॉर्म्युला पाहिजे, म्हणून किती इमेजेस तयार होतात. जर आपण काय केलं, दोन मिरर असं ठेवले आहे. दोन मिररच्या मध्ये कोण आहे ते बघा. प्रश्न कसा आहे, फॉर्म्युला टू फाइंड द नंबर ऑफ इमेजेस फॉर्मड व्हेन an object is placed in between the two plane mirrors inclined at an angle theta. आपण काय केलं, एक ऑब्जेक्ट ठेवला. कुठे ठेवला, दोन प्लेन मिररच्या मध्ये ठेवला. आणि ऑब्जेक्ट मध्ये आणि त्या मिररच्या मध्ये एक विशेष अँगल ते तयार झाला. अँगल कोन ते तयार झाला. कोन दोन मिररच्या मध्ये ऑब्जेक्ट ठेवला विशेष अँगलने. ठीक आहे. अँगल कसा झाला, त्या ऑब्जेक्ट मध्ये आणि मिरर मध्ये एक विशेष असा अँगल आहे. तर किती इमेजेस तयार होतील, इमेजेस म्हणजे प्रतिमा किती तयार होतील, तर ते काढण्याचा फॉर्म्युला काय आहे याचा तुम्हाला छोटासा प्रश्न आहे. व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ इमेजेस व्हेन object is kept between the two plane mirrors? How many images formed? How many images can be formed? Again, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे हे तुम्हाला इथे शिकायचं आहे. आता पहा, मी काय केलं सुरुवातीला, आपण कॅपिटल N काय आहे आणि स्मॉल n काय आहे. कॅपिटल N लक्षात घ्या मुलींनो, स्टुडंट्स. कॅपिटल N काय आहे, हे नंबर ऑफ इमेजेस तयार होतात मल्टिपल रिफ्लेक्शन मुळे. मल्टिपल इमेजेस तयार होतात मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यामुळे. अनेक रिफ्लेक्शन झाले की अनेक इमेजेस तयार होतात. मल्टिपल रिफ्लेक्शन झाल्यानंतर मल्टिपल इमेजेस तयार होत असतात. इथे बघा, कॅपिटल N काय दाखवतो तुम्हाला, कॅपिटल N दाखवतो मल्टिपल इमेजेस. मल्टिपलचा अर्थ आहे च्या पटीमध्ये. N काय लिहितो, N काय लिहितो, पटीमध्ये काय तयार होणे, रिफ्लेक्शन्स तयार होणे. पटीमध्ये N च्या पटीमध्ये जेव्हा मल्टिपल ऑफ N आपण म्हणतो की साधारणतः समजा 4 1 4 4 2 8 4 3 12 आहे, तर हे काय झालं, मल्टिपल ऑफ 4. काय आहे, मल्टिपल ऑफ काय आहे, 4 आहे. 3 1 जा 3 3 2 जा 6 3 3 जा 9. ते आपण काय म्हणतो, मल्टिपल ऑफ काय झालं, मल्टिपल ऑफ काय झालं, 3 झालं. आहे की नाही, मल्टिपल ऑफ 3. तशा पद्धतीने N काय आहे, मल्टिपल इमेजेस आहेत. समजा रिफ्लेक्शन जर 3 झाले तर त्याच्या मल्टिपल मध्ये काय तयार होतात, इमेजेस तयार होतात. हे लक्षात घ्या. व्हॉट इज कॅपिटल N? कॅपिटल N हियर इंडिकेट्स द मल्टिपल ऑफ इमेजेस फॉर्मड ड्यू टू मल्टिपल ऑफ रिफ्लेक्शन्स. मल्टिपल ऑफ रिफ्लेक्शन झाल्यामुळे मल्टिपल ऑफ इमेजेस निर्माण होत असतात. हे दर्शवणारी संख्या कोणती आहे, कॅपिटल N आहे. सर्व समजलं ओके. मल्टिपलचा अर्थ तो आहे. व्हॉट इज कॅपिटल N हियर? कॅपिटल N हियर इंडिकेट्स दॅट द मल्टिपल ऑफ इमेजेस. म्हणजे मल्टिपल ऑफ इमेजेस तयार केव्हा होतात आणि कसे होतात, जेव्हा मल्टिपल ऑफ रिफ्लेक्शन्स होतात. कुठून, मिरर पासून. तेव्हा काय करतात, मल्टिपल ऑफ इमेजेस करत असतात. लक्षात घ्या. हे कॅपिटल N चा अर्थ काय सांगितला मी. स्मॉल n म्हणजे काय रे, नंबर ऑफ इमेजेस. नंबर ऑफ इमेजेस, एकूण प्रतिमा. एकूण प्रतिमा कशी काढायचं, 360 भागिले
रिलेशन बिटवीन कॅपिटल एन स्मॉल एन असं त्याचं आहे. कॅपिटल एन आणि स्मॉल एन चं रिलेशन आहे ना, रिलेशन हे आहे पहा. कोणतं सेम कॅपिटल एन इक्वल टू काय रे एन मायनस 1 इथं कोणतं काय झालं रिलेशन झालं. ओके, आता इथं तुम्हाला काय दिलं परिणाम when n is an even integer. n काय रे what is this what is n small n काय आहे number of images. त्याचा फॉर्म्युला काय आहे 360 डिग्री बाय काय रे थीटा त्याचा फॉर्म्युला आहे. मग what is the relation between capital N and small n थीटा ते नियम दिले पहा. ओके, पहिला नियम असा आहे when n is an even integer. तो सर्व माहिती आहे इंटिजरचा आपला काय होतं पूर्णांक संख्या आहे. कोणती संख्या आहे even integer आहे. even integer odd integer आहे का नाही. even म्हणजे सम संख्या आहे, इंटिजर म्हणजे सम पूर्णांक संख्या आहे. तर तेव्हा फॉर्म्युला कुठे घ्यायचा रे कॅपिटल N इज इक्वल टू स्मॉल n मायनस 1 घ्यायचा. जर छोटा n हा even इंटिजर असेल तर हे फॉर्म्युला वापरायचा. ओके, त्याच्यानंतर पुढे when n is an odd number. n म्हणजे ऑड आहे, even म्हणजे तो even नाही होते 2 4 6 8 असे असतील तर हे फॉर्म्युला वापरायचा. आणि जर n कसा असेल रे ऑड आहे, n कसा आहे ऑड आहे, त्यामुळे इथे दोन अटी पडल्या, एक a अट आणि एक b अट. a अट काय पडली ऑब्जेक्ट कुठे आहे एंगल बायसेक्टर वरती आहे. कुठे आहे इफ ऑब्जेक्ट इज प्लेस्ड एंगल बायसेक्टर वरती आहे. एंगल बायसेक्टर वरती आहे म्हणजे एंगल बायसेक्टर पुन्हा म्हणतात. समजा आता दोन मिरर आहेत, लक्षात घ्या. इकडे एक काय रे हे समजा असं आहे ठीक आहे, समजा हे असं आहे. ओके, आता मी काय केलं हे असं केलं. ओके, आता हे काय रे हे असं व्हॉट इज दिस. समजा हे एक मिरर आहे. कोणता मिरर आहे इकडचा हा मिरर आहे ठीक आहे. दिस इज द मिरर, दिस इज द मिरर. हे एक मिरर आहे. कोणता मिरर आहे रे इकडचा मिरर आहे आणि हा मिरर आहे. हा एक मिरर आहे, हा एक मिरर आहे. आणि ह्याला आपण काय म्हणतो एंगल बायसेक्टर म्हणतो. काय म्हणतो ह्याला आपण काय म्हणतो. इकडे एक मिरर आहे, इकडे एक मिरर आहे. ओके, समजा इकडे एक आपण असं केलंय असं पद्धतीचं आहे इकडे आणि इकडे असं आहे. ओके, आता आपण काय केलं रे हे जे ऑब्जेक्ट आहे ना ऑब्जेक्ट समजा याला आपण असं जॉईन केलं, त्याला आपण काय केलं ते जॉईन केलं आणि हे काय डॉट डॉट आहे. इथे काय झालं लक्षात घ्या. हे काय तुमचं रे व्हॉट इज दिस, दिस इज द ऑब्जेक्ट आणि हे काय आहे परिणाम हे आहे एंगल बायसेक्टर. हे कोणता आहे एंगल बायसेक्टर आहे आणि हा काय ऑब्जेक्ट आहे. जेव्हा तुमचा ऑब्जेक्ट n स्मॉल n कसा आहे माहिती का, स्मॉल n हे ऑड इंटिजर आहे आणि तुमचा ऑब्जेक्ट कुठे आहे हे एंगल बायसेक्टर वरती असेल, तेव्हा आपण काय करायचं हे सूत्र वापरायचं. n इज इक्वल टू किती आहे n मायनस 1. केव्हा वापरायचं फॉर एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट द एंगल बायसेक्टर. ऑब्जेक्ट कुठे आहे एंगल बायसेक्टर वरती आहे आणि स्मॉल n हा ऑड आहे, तेव्हा हे सूत्र वापरायचं. n कॅपिटल N इज इक्वल टू वापरायचं n मायनस 1 वापरायचं. आता पुढे फॉर एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ऑफ द एंगल. कुठे रे ऑफ द एंगल. ऑफ द एंगल म्हणजे काय माहिती का, हा जो ऑब्जेक्ट आहे ना ह्याच्यावर नसून एक तर इकडे असेल किंवा एक तर इकडे असेल, त्याला म्हणायचं ऑफ द ऑब्जेक्ट, ऑफ द एंगल बायसेक्टर. एक तर हा ऑब्जेक्ट इकडे असेल किंवा इकडे असेल इकडे असेल, तो त्या एंगल बायसेक्टर वरती नसेल. इफ द ऑब्जेक्ट इज प्लेस्ड ऑफ द एंगल बायसेक्टर, then which formula you have to use. तर आपल्याला फॉर्म्युला वापरायचा आहे कॅपिटल N इक्वल टू वापरायचे स्मॉल n. इथं मायनस घ्यायचं नाही. ओके, पुढे जाऊ.
n काय नाही इंटिजरच नसेल तर काय करायचं रे कॅपिटल n काय घ्यायचं m घ्यायचं. m काय तर m हा एक इंटिग्रल पार्ट आहे. इंटिग्रल पार्ट कोणता पार्ट आहे n चा. इंटिग्रल पार्ट कोणता आहे n चा आहे. आता इंटिग्रल पार्ट म्हणजे काय आहे? इंटिग्रल पार्ट म्हणजे काय आहे? जसं आपण म्हणतो इंटिग्रल मल्टिपल ऑफ इंटिग्रल म्हणजे त्याच्या पटीमध्ये कोणाच्या पटीमध्ये n च्या पटीमध्ये कोण आहे m आहे. m काय झाला त्या n चा छोटासा भाग आहे. व्हॉट इज स्मॉल m? स्मॉल m इज द इंटिग्रल पार्ट. छोटासा पार्ट आहे कोणाचा स्मॉल n चा. ओके आता पुन्हा बघूया हे उजर क्रॉस सांगितलं तिथं पुन्हा बघूया. पहिला प्रश्न असा आहे if an object is kept between two plane mirror. ऑब्जेक्ट काय केला आपण दोन प्लेन म्हणजे काय अतिशय पृष्ठभाग आहे. प्लेन म्हणजे सपाट आहे. प्लेन मिरर आहे ना. मिरर प्लेन मिरर असतो, कॉन्केव्ह मिरर असतो, कॉन्व्हेक्स मिरर असतो. कॉन्केव्ह म्हणजे खोलगट असतो, कॉन्व्हेक्स म्हणजे असं बहिर्वक्र अंतर्वक्र आणि प्लेन म्हणजे सपाट आहे की असं प्लेन मिरर आहे. दोन रिफ्लेक्टिंग प्लेन मिरर आहे. ऑब्जेक्ट कुठेला अशा प्रकारच्या दोन प्लेन मध्ये ठेवलेला आहे आणि त्या प्लेन मिरर मध्ये आणि ऑब्जेक्ट मध्ये एक छोटासा अँगल बनतो आहे थीटा. काय बनतो आहे अँगल बनतो थीटा. मल्टिपल इमेजेस म्हणजे n आर फॉर्म्ड. किती इमेजेस तयार होतात? मल्टिपल इमेज तयार असतात. हे मल्टिपल इमेजेस का तयार होतात? मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात. प्रश्न कसा आहे जेव्हा ऑब्जेक्ट हे दोन प्लेन मिररच्या मध्ये ठेवला विशेष अँगलनी तेव्हा मल्टिपल इमेजेस कॅपिटल n हे तयार होतात. कशामुळे तयार होत असतात? ड्यू टू मल्टिपल रिफ्लेक्शन्स मुळे तयार होत असतात. हे पहिला तुमचा मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय नंबर ऑफ इमेजेस कॅन बी कॅल्क्युलेटेड. कोणता फॉर्म्युला आहे? स्मॉल n इक्वल टू 360 भागिले थीटा. व्हॉट इज थीटा? अँगल बिटवीन ऑब्जेक्ट अँड मिरर. ऑब्जेक्ट मध्ये आणि मिरर मध्ये जो अँगल बनतो त्याचं नाव थीटा आहे. नंबर किती इमेजेस तयार होतात? तुम्हाला जर अँगल दिला दोघांच्या मध्ये कोणाकोणामधला ऑब्जेक्ट मधील आणि मिरर मधील समजून किती अँगल आहे आपल्याकडे 30 अँगल आहे. 30 ने ह्याला भागायचं काय करायचं? तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस अँगल किती आहे? 30 आहे समजून घ्या. आहे की 30 आहे किंवा 36 आहे समजून घ्या. तर हे 36 36 36 10 म्हणजे किती झालं रे? इमेजेस किती झाल्या? 10 झाल्या. 10 इमेजेस किती बनले मग? 10 बनले. अशा पद्धतीने जेवढा अँगल आहे अँगल तुम्हाला माहिती असेल कोणाकोणामधला ऑब्जेक्ट मधील आणि मिरर मधील तेव्हा त्याच्यापासून किती नंबर ऑफ इमेजेस किती इमेजेस बनतील ते तुम्हाला काढता येतो. असं लक्षात आलं का? हां हे सूत्र वापरायचं. तर पहिला मुद्दा लक्षात आला तर बरोबर आहे. पहिला मुद्दा काय? पहिला पॉइंट काय आहे? पहिला पॉइंट सर्व लक्षात आला पाहिजे. ऑब्जेक्ट ठेवला दोन प्लेन मिररच्या मध्ये ठेवला विशेष अँगलनी तेव्हा कॅपिटल n काय दर्शवतो? नंबर ऑफ मल्टिपल इमेजेस करतो. मल्टिपल इमेजेस का तयार होतात? मल्टिपल रिफ्लेक्शन्स होतात. कुणापासून? त्या दोन मिरर पासून. मिरर पासून ऑब्जेक्टच्या रे पडले मिररवरती पडले. मिरर पासून काय झाले? पाठीमागे रिफ्लेक्ट झाले. मल्टिपल रिफ्लेक्शन्स होणे म्हणजे अनेक रिफ्लेक्शन्स होणे. त्याच्या मल्टिपल मध्ये त्याच्या पटीमध्ये काय होणे? रिफ्लेक्शन मध्ये म्हणजे पाठीमागे फिरणे. ओके आणि त्यालाच आपण काय म्हणतो? n कॅपिटल म्हणतो. दुसरा मुद्दा असा आहे मग हे नंबर ऑफ इमेजेस काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? थीटा इक्वल टू 360 भागिले n स्मॉल n इक्वल टू किती आहे? 360 भागिले n आहे. हे दोन तुमचे पॉइंट दिले झाले. परंतु आता पुढचा पॉइंट असा आहे तिसरा पॉइंट लक्षात घ्या.
exact number of images seen n depends upon the angle between mirror and the position of the object. याच्यावरती हा n अवलंबून असतो. 3 पॉइंट तुमचे क्लिअर झाले. किती पॉइंट क्लिअर झाले तुमचे? 3. n कोणावरती असतो रे? अँगल बिटवीन मिरर अँड पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट अवलंबून असतो. आता पुढची उद्देश कशी माहिती का? हे 4, 5 आणि 6 असे परिणाम. when n is an direct even number, कसा असेल? हा जो n काढला ना आपण इथं जो n मध्ये कसा असेल? इवन नंबर आला असेल. हे 2 4 7 इवन नंबर आला तर आपण काय केलं पाहिजे? if n is an even integer for all positions, कोणती पोझिशन्स? कोणती पोझिशन मध्ये कोणतं? अँगल बायसेक्टर वरती किंवा ऑफ द अँगल बायसेक्टर. ऑल पोझिशन्स मध्ये काय? इवन नंबर असेल तर ऑल पोझिशन्स अँगल बायसेक्टर वरती असेल किंवा ऑफ द बायसेक्टर असेल. इवन असेल तर बरं. if n is an even integer for all positions of the object, number of images formula कसं काढायचं? मग कॅपिटल n n -1 हे तिथं काय करायचं? बरं वापरायचं. हे इवन साठी झालं. आता ऑड साठी काय? for odd object placed when n is an odd number. तर दोन तिथं काय? अटी दोन. एक ऑन द अँगल बायसेक्टर, एक काय आहे? ऑफ द बायसेक्टर. if object is placed at the angle bisector, मग हे वापरायचं. याने इकडे काय करायचं? n - 1 करायचं. आणि जर तो ऑब्जेक्ट कुठे असेल? ऑफ द अँगल बायसेक्टर असेल तर कोणता फॉर्म वापरायचा? कॅपिटल n घ्यायचा, स्मॉल n घेऊन टाकायचा. ठीक आहे. तर हे अशा पद्धतीने हे इवन चा चौथा पॉइंट आहे आणि ऑड चा पाचवा पॉइंट आहे. आणि सहावा पॉइंट असा आहे if n is not an integer, n हा इंटिजरच नाही, ऑड पण नाही, इवन पण नाही, तो इंटिजरच नाही, म्हणजे पूर्णांकच नाही, तो अपूर्णांक आहे समजा, तर काय केलं पाहिजे? कॅपिटल n इकडे काय घेतलं पाहिजे? m घेतला पाहिजे. आणि m काय इथं? where m is an integral part of n. इथं m काय आहे? इंटिग्रल पार्ट आहे. त्याचा काही भाग आहे. कोणाचा? स्मॉल n चा इंटिग्रल पार्ट ऑफ n असं घ्यायचं. अशा पद्धतीने तुमचे हे 6 पॉइंट क्लिअर झाले. फॉर्म्युला टू फाइंड द नंबर ऑफ इमेजेस. सरळ समजलं का? पहिला पॉइंट, दुसरा पॉइंट, अशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची. छानपैकी रीड करून ते सर्व पॉइंट कसे आले पाहिजे. सरळ झाले का सर्व पॉइंट? हो. कसे समजले आले? फटाफट लिहून घ्या. ऑब्जेक्ट कुठे असेल? अँगल बायसेक्टर वरती असेल तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक म्हणायचं. आणि ऑब्जेक्ट कुठे असेल? ऑफ द अँगल बायसेक्टर असेल. जसं ऑफ म्हणजे काय? आता हे ह्याला म्हणायचं अँगल बायसेक्टर. व्हॉट इज दिस? दिस इज द अँगल बायसेक्टर आहे. तर हे बघा, हे एक मिरर आहे, हे एक मिरर आहे, हे इकडचं एक मिरर, इकडचं एक मिरर आहे. आणि या दोघांच्या मधला हा काय झाला? अँगल बायसेक्टर झाला. हे रेषा दिसते मला अँगल बायसेक्टरची आहे. तर ह्या दोन मिररच्या मध्ये हा जो अँगल आहे ना, हा कितीचा ग्लास मध्ये 120 डिग्रीचा असतो. अँगल किती असतो? 120. आता हे काय झाले? ऑब्जेक्ट झाले. आता हे ऑब्जेक्ट ठेवला आपण, बरोबर आहे की? इकडची हे काय झाले? इकडे मिरर, इकडची हे काय झाले? मिरर झाले. आता इथं बघा, हे काय आहे? अँगल बायसेक्टर आहे. ऑब्जेक्ट कुठे आहे? इकडे बघा, इकडे बघा, म्हणजे ऑफ द अँगल बायसेक्टर. If the position of the object is placed at the angle bisector, it is called as symmetric. If the position of the object is off the angle bisector, if the position of the object is placed off the angle bisector, asymmetric. This meaning the position of the object is said to be symmetric when it is when one object is placed on the angle bisector. Angle bisector कधी असेल तर त्याला काय म्हणायचं? सिमेट्रिक म्हणायचं. आणि asymmetric म्हणजे काय? The position of the object is said to be asymmetric when it is placed off the angle
angle bisector. Again, off असेल तर asymmetric. On असेल तर symmetric. Placed at the angle bisector असेल तर त्याला आपण symmetric. Symmetric. समजा बघा सिमेट्रिक म्हणजे काय आणि असिमेट्रिक म्हणजे काय. हे अवघड आहे काही. फक्त त्याला रीडर लागतो, वाचावा लागतो. एकडे घरी जाऊन लिहावं लागत असतं तर मग लक्षात येऊन जातं ते. डायग्राम चे दिसत आहे आपली. समजलं का गौरी? हे बघ तुला लक्षात इकडे येतो पहिले. कुठे? या डायग्राम मध्ये हे काय होतं हे अँगल बायसेक्टर आहे. काय आहे? मग आता हे जे ऑब्जेक्ट आहे ना, ऑब्जेक्ट इज प्लेस्ड at the angle bisector, then this is called as the symmetric. And if the object is placed off म्हणजे काय ह्याच्यापासून इकडे किंवा इकडे off the angle bisector, then it is called